महत्वाची बातमी आपण पाहूयात। हिंगोलीमध्ये बांगरांच्या भाऊजय रेखा बांगर यांनी या विजयी झालेल्या आहेत। बांगर यांनी आपला गड या ठिकाणी राखलेला आहे। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या भाऊजय रेखा बांगर या विजयी झाल्या। हिंगोलीचा गड शिंदेसेना आमदार संतोष बांगर यांनी राखलेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या भाऊजय ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। रेखा बांगर यांचा विजय हिंगोलीमध्ये झालेला आहे। हिंगोलीमधल्या या निवडणुकांमध्ये संतोष बांगर यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे की मतदानाच्या वेळेला त्याचा व्हिडिओ काढणं या संदर्भामध्ये बांगर यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता। त्यांच्या भाऊजय रेखा बांगर या ठिकाणी विजयी झाले। शिंदेसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीमध्ये आपला गड जो आहे तो राखलेला आहे। त्यांच्या भाऊजय ज्या आहेत रेखा बांगर या विजयी झाल्यात। अकोल्याच्या बाळापूरमध्ये वंचितला धक्का बसलाय। 60 वर्षांनी सत्ता बदललेली आहे। अकोल्याच्या बाळापूरमध्ये काँग्रेसचे आफरीन मोहम्मद जमीर हे विजयी झाले आहेत। अकोल्याच्या बाळापूरमध्ये वंचितला सगळ्यात मोठा धक्का। 60 वर्षांनी या ठिकाणी सत्ता बदलली आहे। काँग्रेसनं वंचितला हा एक मोठा धक्का दिलेला आहे। 60 वर्षांनी वंचितची सत्ता जी आहे ती बदललेली आहे। वंचितला धक्का बसलेला आहे। 60 वर्षांनी सत्ता बदल अकोल्याच्या बाळापूरमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय आणि विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। तर भाजप 126 नगराध्यक्ष निवडून आले, तर शिवसेनेचे 61 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही आहेत। रोहा नगर परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा। सुनील तटकरे यांनी या ठिकाणी गड राखलाय। नगराध्यक्षपदी वनश्री शेंडगे विजयी झाले। रोहा नगर परिषदेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा या ठिकाणी फडकल्याचं पाहायला मिळतंय। सुनील तटकरेंनी गड राखलेला आहे आणि नगराध्यक्षपदी वनश्री शेंडगे या विजयी झालेल्या आहेत। महत्वाची रायगडमधली ही रोहा नगर परिषद। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा या ठिकाणी फडकलेला आहे। सुनील तटकरेंनी आपला गड राखलाय। नगराध्यक्षपदी वनश्री शेंडगे विजयी झाल्यात। भाजपच्या कार्यालयाच्या समोर आता कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने जल्लोष जो आहे तो केला जातोय। भाजप सर्वात मोठा पक्ष या निवडणुकांमध्ये ठरताना दिसतोय। भाजप 126। त्याच्यानंतर रोहा मधले अपडेट्स आपण पाहणार आहोत। गडचिरोलीमध्ये भाजप 3 पैकी एका जागेवर विजयी झालाय। 2 ठिकाणी आघाडीवरच सध्या भाजप आहे। गडचिरोलीमध्ये भाजप 3 पैकी एका जागेवर विजयी झाली आहे। 2 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। तर गडचिरोलीत भाजप 3 पैकी एका जागेवर विजयी। तर गडचिरोलीचे पालकमंत्री हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गडचिरोलीमध्ये मोठ्या सभा त्यांनी घेतलेल्या होत्या। त्याचबरोबर गडचिरोली या सगळ्या भागामध्ये शिंदेंनी देखील सभा घेतलेल्या होत्या। गडचिरोलीमध्ये भाजप 3 पैकी एका जागेवर विजयी, तर 2 ठिकाणी भाजपच या ठिकाणी आघाडीवर आहे। गडचिरोलीमध्ये आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे आणि याच अनुषंगाने त्यांच्या झालेल्या सभा आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेली वक्तव्य ही चांगलीच जाहीर झाली, प्रचलित झालेली होती।